फक्त 2 मिनिटात तोंडाला पाणी सुटेल असे घरच्या घरी मऊ स्वादिष्ट मुगाच्या डाळीचे लाडू बनवूया. हे लाडू बनवायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी नवशिके देखील ही रेसिपी बनवू शकतील. इतकी साधी आणि सोपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, छायाच कुक टाईममध्ये आपलं मनापासून स्वागत. पौष्टिक शक्तिवर्धक मुगाचे लाडू बनवायला इथे मी 1 कप भरून मुगाची डाळ घेतली आहे. वजनी म्हणाल तर ही 250 ग्रॅम आहे. ही डाळ ओला नॅपकिन किंवा कपड्यावर घेऊन स्वच्छ पुसून घ्यायची आहे, जेणेकरून त्यावरील केमिकलची पावडर असेल तर ती निघून जाईल. या ठिकाणी तुम्ही पाण्याने धुवूनही घेऊ शकता, मात्र धुतल्यानंतर फॅनखाली व्यवस्थित कोरडी करूनच घ्यायची आहे. मी इथे फक्त व्यवस्थित पुसून घेतली आणि छान कोरडी केली आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यात टाकूया ही डाळ. सुरुवातीला अशी डाळ भाजून घेतली म्हणजे लाडू खायला खमंग लागतात. ज्यांना बेसनाचे लाडू चालत नाहीत ते हे मुगाचे लाडू बनवून खाऊ शकतात, कारण मुगाची डाळ ही पचायला हलकी असते. अतिशय सोपी पद्धत आहे, कुणीही सहज बनवू शकेल. तर मंद गॅसवर मी जवळपास याला 5 मिनटं भाजून घेतली आणि रंग देखील बदललेला आहे. तेव्हा एका प्लेटमध्ये काढून थोडं पसरून थंड करून घेऊया. सेम कढईमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. ते पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे याचा खमंगपणा आणखी वाढतो आणि लाडू जास्त दिवस राहिले तरी खोबऱ्यामुळे खवट होत नाहीत. मंद गॅसवर 3 ते 4 मिनटं भाजून घेतलं. हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. पुन्हा कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालूया. आपण उन्हाळ्यासाठी थंड पौष्टिक लाडू बनवत आहोत, तेव्हा काजू बदाम उष्ट असल्यामुळे यांचा वापर न करता मी इथे टरबूजाच्या बिया म्हणजेच मगज वापरणार आहे. ह्या बिया देखील थंडच असतात. उन्हामुळे होणाऱ्या मायग्रेनच्या त्रासाकरता खूप छान याचा उपयोग होतो. या देखील हलकेसा फुलेपर्यंत खरपूस भाजून घेतल्या आहेत. आता भाजून घेतलेली डाळ थंड झालेली आहे, तर लगेच आपण ही मिक्सरला फिरवून बारीक करून घेतली. रव्याचे लाडू करताना ज्या पद्धतीचा बारीक रवा वापरतो त्या पद्धतीने हे असं बारीक करून घ्यायची आहे. सुरुवातीला भाजलेली असल्यामुळे मिक्सरला ही सहज दळली जाते. आता गॅसवर पुन्हा कढई ठेवून त्यात 2 चमचे साजूक तूप घालून हे मुगाचं पीठ घालूया. या लाडूसाठी तूप खूप कमी लागतं. बेसनाच्या लाडूला भरपूर तूप लागतं. आता मंद आचेवर हे पीठसुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, म्हणजे पीठ छान खमंग भाजलं जातं. आणि या अशा गुठळ्या झालेल्या चमच्याने मोकळ्या करून घ्यायच्या. सतत हलवायचं, कारण सुरुवातीला आपण डाळ भाजून घेतली होती, त्यामुळे हे पीठ पटकन भाजलं जातं. आता पहिल्यापेक्षा हे पीठ तुम्हाला मोकळं दिसत असेल. रंग पण बदललेला आहे. जवळपास 8 मिनटं हे पीठ मी मंद गॅसवर भाजून घेतलं आणि छान भाजलं गेलं आहे. एवढंच भाजायचं आहे. आता एका भांड्यात काढून घेऊया. 1 कप मुगाच्या डाळीसाठी 1 कप गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर गूळ घातल्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक होतात. या ठिकाणी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता, परंतु गुळामुळे लाडूची पौष्टिकता वाढते आणि खायलाही छान लागतात. गूळ छान मिक्स करून घेऊया. भाजून घेतलेलं खोबरं हाताने चुरा करून घ्यायचा. दाबून दाबून करायचं. लाडू खोबरं घातल्यामुळे छान कुरकुरीत लागतात. एकदम दाणेदार तयार होतात. चवीला अप्रतिम लागतात. अशा पद्धतीने मी हे खोबरं बारीक करून घेतलं. आता हे आपण या पिठामध्ये घालूया. टरबूजाच्या बिया आपण भाजून घेतल्या आहेत त्या घालूया. अर्धा चमचा वेलची पूड घालायची. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालूया. मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं, म्हणजे एक जीव होतं. शिवाय मिश्रण गरम होऊन तूप रिलीज होतं. खूप छान असं या मिश्रणाला बाइंडिंग येतं, त्यामुळे लाडू बांधायला आपल्याला सोपं जातं. तर 2 बॅचेसमध्ये मी हे पीठ मिक्सरमधून फिरवून घेतलं. सगळं व्यवस्थित दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आणि आता हे हातावर मिश्रण घेऊन लाडू बांधायचे. तर सहज लाडू बांधला जातोय. डाळीचं आणि गुळाचं प्रमाण योग्य असलं तर हे लाडू वळायला अवघड जात नाही. आधी सांगितल्याप्रमाणे खूपच सोपे आहेत. अगदी 15 ते 20 मिनटात तयार होतात. वरून मी पंपकिन सीड्स लावलेले आहेत. चांगलं हाताने दाबायचं आणि गोल गोल फिरवायचं, म्हणजे छान चमक येते.
एकदम मस्त असे लाडू तयार झाले आहेत. अशाच पद्धतीने आणखी एक आपण बांधून घेऊया. मिश्रण हातामध्ये घेऊन चांगलं दाबून घ्यायचं. शेवटी गोल गोल हातावर हा लाडू फिरवून घ्यायचा, म्हणजे हाताच्या उष्णतेने तूप रिलीज होऊन त्याला चमक छान येते आणि लाडू एकदम छान दिसतात. दुसरा लाडूसुद्धा बांधून झालेला आहे. अशाच प्रकारे सगळे लाडू बांधून घेऊया. घेतलेल्या साहित्यामध्ये आकाराने मोठे असे 8 लाडू तयार झालेत. दिसायला एकदम अप्रतिम दिसत आहेत, खायला पण तेवढेच खमंग लागतात. एक तोडून पाहूया. बघा, मस्त दाणेदार तयार झालेत आणि खोबरं घातल्यामुळे टाळूला खाताना चिटकत नाहीत. यातील एक लाडू जर का तुम्ही दररोजच्या आहारामध्ये समावेश केला तर नक्कीच तुमची एनर्जी भरून निघणार आहे. उन्हाळ्यामध्ये थकवा अजिबात जाणवणार नाही. 1.5 ते 2 महिने ठेवून हे लाडू तुम्ही खाऊ शकता. तर जरूर बनवा, खा आणि मला कळवा कसे झाले ते. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. ओम स्वामी समर्थ.